नमस्कार, मी रोहिणी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मुहूर्तमेढ म्हणजे काय आणि त्या दिवशी काय काय करायचं असतं हे पाहणार आहोत। माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मी काय काय नियोजन केलं की ज्यामुळं अगदी कार्य सुलभ पार पडावं आणि कोणत्याही अडचणी यायला नकोत, ह्यासाठी जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मुहूर्तमेढ म्हणजे कोणतंही कार्य करताना, शुभ कार्य करताना चांगला मुहूर्त पाहून मुहूर्तमेढ रोवायची असते। गुरुजींना विचारून मुहूर्तमेढची तारीख ठरवायची। साधारण लग्नाच्या 5-6 दिवस अगोदर मुहूर्तमेढ केली जाते। प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात। माझ्याकडच्या पद्धती मी तुम्हाला सांगत आहे। मुहूर्तमेढ दिवशी आंब्याच्या झाडाची जाड फांदी किंवा औदुंबरच्या झाडाची जाड फांदी आणायची असते आणि ती त्याचं पहिल्यांदा कुंडीमध्ये आपल्याला ती झाड जे आहे, फांदी जी आहे ती रोवायची असते। मग ही कोणामार्फत कोणी रोवायची तर गुरुजींना विचारायचं असतं। मग गुरुजी नाव सांगतात। या अमुक व्यक्तीच्या नावाच्या व्यक्ती कोण आहेत ती आणि तिचे पती या दोघांना पूजा करायला सांगायची। आता समजा हे नाव आलं तर सुनीता, सुजाता, सुवर्णा त्या आणि त्यांचे पती म्हणजे कोणी, सुजाताचे पती, सुवर्णाचे पती, अशा प्रकारे मग गुरुजी नाव सांगतात। मग त्यातील जे नाव येईल ते ती व्यक्ती आणि तिचे पती असे दोघांच्या द्वारे ती मुहूर्तमेढ रोवायची असते। म्हणजे शुभ नाव आपण विचारलं, गुरुजींना शुभ मुहूर्त विचारायचा। साधारण लग्नाच्या 5 ते 6 दिवस आधी मुहूर्तमेढ कधीही करतात। 5-6 दिवसात चांगला शुभ दिवस बघायचा आणि करायचा। औदुंबरच्या झाडाची फांदी घेण्यामागचं कारण औदुंबरच्या झाडाला उंबर खूप लागतात। त्यामुळं वधू आणि वरांच्या वंशाचा विस्तार वाढू दे हाही त्यामागचा उद्देश असावा। तसेच दत्त महाराज असतात औदुंबरच्या झाडाखाली, त्यामुळं कोणतेही दृष्ट भावनाची बाधा होऊ नये हाही त्यामागचा उद्देश असतो। औदुंबरचं झाडाची फांदी प्रत्येकांना मिळेलच असे नाही, आंब्याच्या झाडाची फांदी सर्वांनाच मिळते। त्यामुळं जरी औदुंबरच्या झाडाची फांदी नाही मिळाली तर आंब्याच्या झाडाची जाड फांदी आणून कुंडीमध्ये रोवून घ्यायचं। जे नाव पंडितजींनी म्हणजे गुरुजींनी जे सुचवलेलं आहे ना त्यांच्याद्वारे ते आपण कुंडीत रोवून घ्यायचं असतं। तर हे झालं कोणी मुहूर्तमेढ करायचं ते। आता पुढचं काय, मुहूर्तमेढ दिवशी आणखीन काय काय केलं जातं, जाते पूजन केलं जातं, सुवासिनी पूजन केलं जातं। त्याच दिवशी सगळ्या देवांना नैवेद्य दिला जातो। समजा त्या दिवशी जर तुम्हाला नैवेद्याला गडबड होणार असेल तर तुम्ही आधी 8 दिवस देवांना नैवेद्य दिला तरी चालतो। आणि पत्रिका महत्वाची, देवांना पहिल्यांदा पत्रिका द्यायची असते आणि देवांना पत्रिका दिल्यानंतरच मग इतरांना पत्रिका वाटायची असते। देवांना पत्रिका, देवी जर असेल तर पत्रिका आणि ओटी द्यायची। मग तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाउज पीसही देऊ शकता आणि लग्नाचं आमंत्रण दिल्यासारखं असतं। प्रथम देवींना द्यायचं आणि देवाला जाताना नारळ द्यायचा आणि पत्रिका द्यायची आणि देवांना पहिल्यांदा पत्रिका, ओटी, नारळ दिल्यानंतरच मग इतरांना हे वाटायचं, पत्रिका वाटायची असतात। मग मी काय केलं, माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मी आणि माझ्या मिस्टरांनी सर्व देवींना भेटून पत्रिका, ओटी, नारळ दिलं आणि नंतर जेव्हा मुहूर्तमेढ होती त्या दिवशी मात्र नैवेद्य दिला आणि नारळ दिले, असं केलं। असंही केलं तरी चालतं किंवा तुम्ही आधी 8 दिवस नैवेद्य करून पत्रिका, ओटी दिलं तरीही चालतं। मुहूर्तमेढ असते त्या दिवशी प्रथम देवाची पहिल्यांदा पूजा करायची। देवाच्या गणपती असतो आपला मंदिरात, त्याला सुद्धा वस्त्र वगैरे घालून छानपैकी गणपतीची पूजा करायची आणि इतर देवांचीही छानपैकी पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपण मुहूर्तमेढला सुरुवात करायची। मग जातं सुद्धा आपण आणून आधीच ठेवायचं, ते स्वच्छ धुवून ठेवायचं, त्याला हळदी कुंकवाचा असे बोटं ओढायची आणि त्यामुळं जातं छान दिसतं सुद्धा आणि शुभही असतं।
त्याच्यावर पानं वगैरे ठेवायची, 2-2 पानं आणि 1-1 सुपारी असं जात्यावर ठेवायचं. फुले वगैरे लावून डेकोरेशन छान करायचं. हल्ली तुम्हाला YouTube मध्ये जात्याचं डेकोरेशन कसं करायचं ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. किंवा मी सुद्धा माझ्या मुलाचा लग्नाचा मुहूर्तमेढचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहिला तरी सुद्धा तुम्हाला पूर्णच सविस्तर पाहता येईलच. तर मुहूर्तमेढ आहे त्या दिवशी साधारण आधीच तयारी थोडीफार करून ठेवायची. येणाऱ्या सुवासिनींना पानाचा विडा सुपारी द्यायची असते, ती ठेवायची एका प्लेटमध्ये. सर्व सुपारी पान ठेवायचे, थोड्या सुपाऱ्या फोडून ठेवायच्या, कारण पटकन द्यायला बरं पडतं. सुवासिनींना द्यायला मेहंदीचे कोण आणायचे असतात ते ठेवायचे असतात. एका टेबलवर सर्व साहित्य ठेवलं की पटकन आपल्याला सुवासिनींना देता येतं. ती फांदी आणलेली आहे ती छान स्वच्छ धुवून ठेवायची. ही सगळी प्राथमिक तयारी आपण करून ठेवायची. देवाचा नैवेद्य दही भात खीर हे नैवेद्य ते बनवून ठेवायचे. त्या दिवशी गारवा आणायचा असतो. गारवा हे शुभतेच प्रतीक असतं, त्यामुळं नातेवाईक असतात, शक्यतो आत्या मामी जवळचेच नातेवाईक गारवा आणतात. तो गारवा जो असतो ते आधीच सांगून ठेवायचा, असे अमुक दिवशी मुहूर्तमेढ आहे त्या दिवशी गारवा घेऊन या, ही सगळी आधी तयारी करून ठेवायची असते. आता मुहूर्तमेढ दिवशी काय करायचं, सर्वांना एक पर्टिक्युलर टाइम अमुक वाजता तुम्ही या असं सांगून ठेवायचं. वाजंत्रीला सांगून ठेवायचं, कारण प्रथम देवीकडे जायचं असतं. तोरण आणलेलं असतं मामानं नाहीतर आत्यानी, कोणतरी एक तोरण आणतं. ते तोरण घेऊन प्रथम सर्व ज्या लेडीज सुवासिनी वगैरे आलेल्या असतात त्या सर्वजण मंदिरात जायचं. जे कुठलं मंदिर तुम्हाला जवळ असेल त्या मंदिराच्या तिथे जायचं, देवीला किंवा देवाला नमस्कार करायचा आणि मग तिथून तोरण वाजत गाजत दारापर्यंत आणायचं. असं पद्धत आहे. त्यानंतर सगळ्या सुवासिनी आणि सर्व नातेवाईक वाजत गाजत येतात. आंबील सुद्धा आणलेली असते, ती सुद्धा कलश घेऊन यायचं. आणि असे सर्वजण आल्यानंतर जी घरातील मेन मुलाची किंवा मुलीची आई आहे तिनं डोळ्याला पाणी वगैरे लावायचं. त्यानंतर भाताचा किंवा चपातीचा तुकडा असा ओवाळून दोन्ही दरवाज्यांच्या साईडला टाकायचा आणि मग त्यांना आत प्रवेश घ्यायचा. आणि त्यानंतर मग प्रथम आपण दरवाजाला तोरण लावायचं. मग तोरणला सुद्धा काय करायचं, नैवेद्य दाखवायचा. खीर एक बनवलेली असते, दही भात बनवलेला असतो. एकच नैवेद्य छानपैकी ताटात ठेवायचा. खीर आणि दही भात सुद्धा चालतं, जर सगळं तुम्हाला करायला त्यावेळी वेळ नसला तरी सुद्धा खीर गोड म्हणून आणि दही भात. मग त्याला दरवाजाला तोरण लावल्यानंतर तोरणला उदबत्ती ओवाळायची. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, कापूरही लावायचं आणि नमस्कार करायचा. मग प्रथम आपण तोरणची पूजा केली, त्यानंतर मग मुहूर्तमेढ पूजा करायला जायचं. मग खाली कुंडीमध्ये जे नाव गुरुजींनी सांगितलेलं आहे त्या व्यक्तीला, त्या मुलीला मी माझ्या पुतणीला बोलवलेलं होतं आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे जावाई बापूंना, असं त्यांच्या हस्ते मी माझ्या मुलाच्या लग्नात मुहूर्तमेढची पूजा केली होती. मग त्या दोघांना सुद्धा त्या दोघांच्या द्वारे ती फांदी जी आहे ती रोवून घ्यायची कुंडीमध्ये. आणि मग तिथं नारळ ठेवायचा, पानाचा विडा सुपारी ठेवायचं, फुलं ठेवायची, साखरेचा प्रथम नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर मग खीर आणि दही भात त्याचाही नैवेद्य दाखवायचा आणि ओवाळायचं आणि नमस्कार करायचा. आणि मग मुहूर्तमेढची पूजा करतात. मग त्यानंतर मुलाची किंवा मुलीचे आई बाबा त्या ह्याची फांदीची पूजा करतात आणि त्यानंतर मग इतर सुवासिनी सर्वजण नमस्कार करतात हळदी कुंकू वगैरे लावून. आणि मग त्यानंतर मग उंबरठा पूजन करताना प्रथम ओल्या फडक्यानं उंबरठा छानपैकी पुसून घ्यायचा. दोन्ही बाजूला रांगोळी काढायची, दोन्ही बाजूला 2-2 पानाचे विडे सुपारी असं ठेवायचं, केळं ठेवायची. आणि आपण जसं तोरणची पूजा केली, मुहूर्तमेढची पूजा केली तसंच नैवेद्य दाखवायचा.
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची, आरतीमध्येच कापूर लावायचा आणि नमस्कार करायचा. आता त्यानंतर मग सर्व सुवासिनी आणि सर्वजण आत प्रवेश करायचा. आत प्रवेश केल्यानंतर आता आपल्याला जातेपूजनही करायचं आहे, पण जातेपूजन करायच्या अगोदर आपण गणपतीचं पूजन करायचं आहे. कारण कोणतंही कार्य करताना प्रथम आपण गणपतीची पूजा करतो. मग गणपती सुद्धा साईडला आपण दात्याची सजावट केलेली आहे, त्याच्या साईडला गणपती सुद्धा चौरंगावर ठेवून त्याची सजावट करायची आणि प्रथम गणपतीची आरती म्हणायची आणि मग पुढील कार्याला सुरुवात करायची. तर गणपतीची पूजा केल्यानंतर आरती म्हटल्यानंतर आपण प्रथम सर्व सुवासिनींनी, वधू किंवा वर ज्यांचं लग्न आहे त्यांना सर्व सुवासिनींनी औक्षण करायचं आणि मग जात्यावर आपण हळद दळण्यासाठी सर्वजणी यायचं असतं. मग हळद दळण्यापूर्वी आपण आधीच आदल्या दिवशीच हळकुंडाचे तुकडे करून ठेवायचे, म्हणजे पटकन घालायला बरं पडतं. तसेच थोडे थोडे काही धान्य घालायचे असतात, अगदी चमच्याभर गहू वगैरे असं, गहू तांदूळ, म्हणजे ते हळकून दळायला सोपं पडावं यासाठी असेल कदाचित. थोडंच प्रमाण घालायचं आहे, धान्याचं एक चमचा घालायचं आणि हळकून घालायचं आणि दळायचं. आता हल्लीच्या काळात कोणाला जात्यावर दळायची काही सवय नाही आहे, त्यामुळं तेवढं हळकून पूर्ण बारीक होऊ नाही शकणार, पण जसं येतं तसं करायचं. नंतर चाळणीने चाळून घ्यायची, ती थोडीफार हळद येते, 5-6 चमचे निघणार, कारण थोडंच प्युअर असं एवढं जोर लावून सगळं कोणाला हळद नाही येत हल्लीच्या काळी दळायला जात्यावर. मग त्यामुळे जी चाळून घ्यायचं आणि 5-6 चमचे जी हळद आहे ती आपण विकतच्या आणलेल्या हळदीमध्ये मिक्स करायची आणि ती हळद आपण कार्यालयात घेऊन जायचं आणि मग वधूवरांना ती हळद लावायची असते. आपण जात्यावर दळलेली हळद शुभ असते म्हणून ती विकतच्या हळदीमध्ये मिक्स करायची आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम खेळणार असतो. वधू आणि वराला हळद लावायची असते. वधूचे आई बाबा, वराचे आई बाबा सर्वांना हळद लावायची. त्यानंतर सर्व नातेवाईक हळद खेळतात, मस्तपैकी एन्जॉय करतात. तर ते असं आहे, हे शुभ आहे जात्यावरची हळद, म्हणून ती त्यात मिक्स करायची. जात्यावर हळद दळण्यापूर्वी आपण कसं इतर केलं, तोरणची पूजा केली, उंबरठा पूजन केलं, मुहूर्तमेढची पूजा केली, तसंच जात्याचीही पूजा करायची. हळदी कुंकू लावायचं, उदबत्ती ओवाळायची, आरती ओवाळायची, नैवेद्य दाखवायचा, कापूर लावायचा आणि मग हळद दळायला सुरुवात करायची. बरं, हळद दळायला सुरुवात करण्यापूर्वी जात्याच्या भोवती एक पांढरं कापड असतं. पांढरं कापड ते पिवळं करायचं असतं हळदीच्या पानामध्ये. मग त्याच दिवशी जर ते कापड पिवळं केलं तर हाताला आपल्या पिवळं हाताला हळदीचा कलर लागू शकतो, म्हणून आदल्या दिवशी ते पांढरं कापड लांबीला जास्त असतं आणि रुंदीला कमी असतं. ते कापड आदल्या दिवशी हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवायचं आणि वाळत घालायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी छान कोरडं पिवळं कापड आपल्याला मिळतं असं. आणि त्यामध्ये मग तुम्हाला त्या कापडामध्ये आपण लिंबू, त्यानंतर खारी, बदाम, 1 रुपयाचं नाणं, अक्षता आणि हळकुंड, लेकरूवाळ म्हणजे ज्याला फाटे फुटलेले असतात ते हळकुंड, ते घालायचं. एक गाठ मारायची आणि ती मग फांदीला गुंडाळायची. तसंच जात्यालाही ते गुंडाळायचं, असं 2 करून ठेवायचं. गारवा आणला जातो. गारवा हे शांतीचं प्रतीक असतं, त्यामुळं जवळचे नातेवाईक, मग मावशी असू दे, मामी असू दे, आत्या असू दे किंवा पुतणी असू दे, कोणी जवळचे नातेवाईक गारवा घेऊन येतात. त्या गारव्यामध्ये साधारण घुगऱ्या, दहीभात, आंबील हे आणि पाटवडी, भाकरी, पुरणपोळी नसली तरी भाकरी, पाटवडी, घुगऱ्या, दहीभात आणि आंबील याला जास्त महत्व आहे. पण हल्ली चटण्या वेगळ्या, चटणी, लोणचं सुद्धा थोड्या प्रमाणात आणलं तरी चालतं. तर आपल्या ह्याच्यानुसार जसं जमल तसं
नातेवाईकांना घेऊन येतातच जवळचे नातेवाईक. मग हा जो गारवा आहे त्या सगळ्या सुवासिनी एकत्र येतात आणि नंतर मग गारवा एका नॅपकिन मध्ये बांधलेला असतो. मग एक एक गाठ सोडत नाव घेत ती गाठ सोडायची असते एकेकीनं. छान मजा पण येते, छान मस्त वाटतं. आणि मग ते असे सर्व जो गारव्यामध्ये जो आहे ते सर्वजण मग प्रत्येकांना थोडं थोडं वाटायचं किंवा जेवणाची पंगत बसते त्यात प्रत्येकांना ती गारवा वाटून संपवायचा असतो. तसाच तो जो गारवा आहे तो एका ताटामध्ये सर्व पदार्थ घालायचे, छान कुचकरायचं आणि बंगल्याभोवती सगळीकडं आपण स्प्रेड करायचं, सगळीकडे टाकायचं बंगल्याच्या भोवती शांतीसाठी. अशी पद्धत आहे पहिल्यापासून. तर हा गारवा सुद्धा जवळचे नातेवाईक घेऊन येतात आणि गारवा शुभ प्रसंगी आणावाच. फक्त एवढंच सांगायचं, आचारी मावशींच्याकडून सर्व सुवासिनींना आपण जेवण देणारच असतो, वेस्ट व्हायला नको म्हणून थोड्या प्रमाणात गारवा आणा म्हणून आधीच सांगून ठेवायचं, म्हणजे मात्रही होत नाही जेवणाचा आणि करणाऱ्याला लोड पण होत नाही करताना. तर सुवासिनी पूजन म्हणजे 5 किंवा 7 सुवासिनींना पहिल्यांदा वाढायचं. मग सुवासिनी पूजन म्हटल्यावर त्यांच्यासाठी त्या जिथं बसलेल्या आहेत त्याच्या भोवती रांगोळी काढायची. मग फुलांची रांगोळी काढली तरीही चालू शकतं. आणि जी मेन आहे वधूची आई किंवा वराची आई, त्यांनी ताम्हण घ्यायचं, त्या सुवासिनींचं पाय धुवायचं, त्यानंतर नॅपकिन कोरडं करायचं, हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर उदबत्ती ओवाळायची. भांगामध्ये तेलाचं बोट लावायचं, गुलाल लावायचा आणि त्यानंतर मग उदबत्ती ओवाळायची, आरती करायची. आणि मग असं एक एक सुवासिनीची पूजा करत 7 सुवासिनींची पूजा करायची, 5 किंवा 7 सुवासिनींची पूजा करायची. मग त्यांचं जेवण झाल्यानंतर मग इतर लोकांना वाढायचं. मग सुवासिनींची पूजा झाल्यानंतर त्यांना हात धुवायला सुद्धा आपणच पाणी द्यायचं, त्यांना ताट उचलू नाही द्यायचं, आपण उचलायचं. आणि त्यानंतर त्यांना ओटी द्यायची. मग ओटीमध्ये कापड, नारळ, मेहंदी कोण, टिकलीचं पाकिट, नेल पॉलिश, सुवासिनींना जे लागतं ते सर्व त्या आपण आधीच पिशव्या भरून ठेवायच्या, म्हणजे आपला वेळही वाचतो. आणि ते सुवासिनींना त्या सर्व ओट्या द्यायच्या. त्याच दिवशी सर्व सुवासिनींना बांगड्या भरायच्या असतात. मग कासारीन ताई असतात त्यांना आधीच सांगून ठेवायचं, असं असं अमुक दिवशी आमच्या मुलाची मुहूर्तमेढ आहे, बांगड्या घेऊन या. मग सर्व सुवासिनींना बांगड्या भरून मगच हे करायचं, बांगड्या भरून पानाचा विडा, सुपारी देऊन जेवूनच सर्वांना पाठवायचं. आमच्याकडे अशा प्रकारची पद्धत असते. तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल तर तीही तुम्ही सांगा कमेंटमध्ये, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आमच्या इकडे अशा पद्धतीनं अशी मुहूर्तमेढ दिवशी असे कार्यक्रम होतात. तुमच्याकडे कसे होतात तेही कमेंट करून सांगा, मला वाचायला नक्की आवडेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरही करा. तसेच आता हा साईडला जो व्हिडिओ आहे तो आम्ही मुहूर्तमेढ कशी केली माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी, तो व्हिडिओ आहे, तोही क्लिक करून आवर्जून पहा. आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.